10वीचा निकाल 27 मे रोजी शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी सांगितली तारीख. तर नमस्कार विद्यार्थी मित्रमंडळींनो, आपण बघत आहात माझे YouTube चॅनल एज्युकेशनल मनोहर आणि मी आहे तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर. तर 10वीच्या निकालाची तारीख खुद्द शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलेली आहे आणि त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर इयत्ता 10वीच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना आपण शेअर करायला विसरू नका. चला तर यामध्ये काय माहिती दिलेली आहे आणि निकाल हा खरोखरच 27 मे रोजी लागणार का हे आपण यामध्ये बघूया. तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12वी परीक्षेचा निकाल मंगळवारी 21 मे रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर आता उत्सुकता लागली आहे ती माध्यमिक शालांत म्हणजेच 10वीच्या परीक्षेच्या निकालाची. 10वीच्या परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांकडून विचारला जात आहे. याचेच उत्तर आता राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहे. ते म्हणाले आहेत की 10वीचा निकाल 27 मे रोजी जाहीर केला जाऊ शकतो. मंगळवारी मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत केसरकर यांनी ही माहिती दिली आहे. यावेळी 12वी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे दीपक केसरकर यांनी अभिनंदन केले. दीपक केसरकर म्हणाले की 12वीच्या विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करतो. ज्या मुलांना कमी गुण मिळाले आहेत ती मुले पुन्हा बसू शकतात. परीक्षा लवकर घेण्याच्या सूचना आम्ही आपल्या सर्व अधिकाऱ्यांना केल्या आहेत. दीपक केसरकर म्हणाले, कोणीही नाराज होऊ नये, संधीचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा. ते म्हणाले 10वीचा निकाल 27 मे रोजी लागू शकतो. कथित RTE घोटाळ्यावर बोलताना केसरकर म्हणाले की याला घोटाळा म्हणता येणार नाही, कोणीही खोटी कागदपत्रे तयार करू नये. RTE प्रवेश ही जिल्हा स्तरावर होतात. जिल्हा स्तरानुसार गुन्हा नोंदवला आहे. गैरप्रकार कसे रोखता येतील याबाबत प्रक्रिया सुरू आहे. ते म्हणाले ज्यांना 12वी मध्ये कमी गुण मिळाले आहेत ते देखील पुन्हा परीक्षेला बसू शकतात. साधारण जुलैमध्ये ही परीक्षा होईल, ऑगस्ट मध्ये निकाल लागतील असे त्यांनी सांगितले. तर एकंदरीत दीपक केसरकर यांच्या बोलण्यावरून असं लक्षात आलेलं आहे की 10वीचा निकाल हा 27 मे रोजी जाहीर केला जाऊ शकतो. म्हणजेच एकंदरीत अप्रत्यक्षपणे शिक्षण मंत्र्यांनी 10वीच्या निकालाची तारीखच याद्वारे जाहीर केली आहे असे आपण यामध्ये समजून घेऊ शकतो. तर 10वीच्या निकालाची 27 मे ही तारीख आपण गृहीत धरून त्यानुसार आपली लागलेली 10वीच्या निकालाची जी उत्सुकता आहे ती याद्वारे कमी होईल अशी मी अपेक्षा करतो आणि त्यामुळेच या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका. चला तर अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे. तोपर्यंत माझ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार.